नमस्कार मित्रांनो, मी सुरेश शिंदे तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत स्वागत करतो. तर आज आलो होतो लांजाला, म्हणजेच आपल्या वहिनींच्या घरी. तर इथे आल्यानंतर तुम्हाला दाखवतो की काका आणि काकीने तयार केलेला सुंदर असा भाजीचा मळा. तर ही आहे पूर्ण कोळीदाची शेती आणि तुम्ही इथे बघू शकता की त्याला आता शेंगा लागायला चालू झालेल्या आहेत. सुंदर असं निसर्गरम्य वातावरण, लांजा वेरळ येथे आपण आता आहोत. भाजी एवढ्या प्रकारची आहे ना की ते बघितल्यानंतर समजत नाही, मला कन्फ्युजन झालं. म्हणून आता काकांनाच विचारू की त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाजीचं लागवड केलेलं आहे. सांगा आम्हाला काय काय. हा इथे कुळीत आहे लावलेला सगळा. ओके, त्याला पाणी फार कमी लागतं. हा. 8 दिवसांनी एकदा पाणी फक्त लावायचं. ओके. 12 पाण्यामध्ये कुळीत तयार होतं लावल्यापासून. अरे वा. त्यानंतर हा वाल आहे, हा वाल शेंगा. त्यानंतर इथे वांगी लावलेली आहे, तर फुलायला लागले. त्याच्या बाजूला आहे ती गवार आहे. त्याच्या बाजूला कांद्याची पात लावलेली आहे पुढच्या बाजूला. त्याच्या पुढे पुढे कोथिंबीर आहे. इथे असं पाल्याची भाजी आपण म्हणतो त्याला. त्याच्या बाजूला आता नवीन वाफ्यामध्ये कोथिंबीर पेरलेली आहे. तिकडे मुळा पेरलेला आहे, तिकडे पालक आहे, तिथे लाल माठ पेरलेला आहे आणि तिथे थोडेसे टोमॅटो लावलेले आहेत. अरे वा वा वा. एक नंबर. भात शेती झाल्यानंतर परत वाफा तयार करून इथे काका आणि काकीनी दोघांनी मेहनत घेऊन हा भाजीचा मळा तयार केलेला आहे. सुंदर अशी भाजी कोकणातली. आपल्यापुरती भाजी होते, आपल्यासोबत आपल्या परिवारापुरती भाजी होते. हेच आहे कोकणातलं सौंदर्य.